नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण कोट कॉलरचं ब्लाउज शिवणार आहोत। ब्लाउजच्या मागच्या भागाचं या ठिकाणी मी मार्किंग करते। ब्लाउजची उंची आहे 14.5 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन प्लस करून मी 15.5 इंचावर या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे। अंगावर माप घेतल्यानंतर शोल्डर आहे 14 इंच, त्याचा निम्मे म्हणजे 7.5 इंचावर या ठिकाणी मी मार्किंग करते। 7.5 इंचाचं जे माप आहे ते खालच्या बाजूला सुद्धा मी मार्क केलेलं आहे आणि या ठिकाणी उभी रेष ओढून घेते। आता इथे आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। मुंडा सुद्धा या ठिकाणी मी घेणार आहे 7.5 इंच। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच या ठिकाणी मुंड्याचं माप सुद्धा मी घेतलंय। हे ब्लाउज 34 साइजचं आहे। 34चा चौथा भाग होतो 8.5 इंच। त्या 8.5 इंचामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन मी प्लस केलेला आहे आणि 10 इंचावर या ठिकाणी छातीचं मार्किंग टाकते। उंची आणि छातीचं जे माप आहे ते तुम्ही तुमच्या साईजनुसार या ठिकाणी टाकायचं आहे। मुंड्याचा हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून आपल्याला 1 इंच आतमध्ये मार्क करायचं आहे। तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर आपण जसं बोटनेक ब्लाउजला अशा पद्धतीने मार्किंग करत असतो त्याच पद्धतीने इथेही मी मार्क केलंय। तुमच्या ब्लाउजची साईज कोणतीही असली तरी या ठिकाणी 1 इंच माप घ्यायचं आहे। आता आपल्याला गळा रुंदीचं माप टाकायचं आहे। गळा रुंदी मी घेणार आहे 3 इंच। ब्लाउजची साईज जर 28-30 एवढी असली तर गळा रुंदी 2.5 इंच घेतली तरी चालेल, पण त्यापुढची जी माप आहे त्यासाठी गळा रुंदी आपल्याला 3 इंच घ्यायची आहे। मागच्या गळ्याची जी उंची आहे ती इथे 1 इंच मी घेतली आहे आणि या ठिकाणी एक रेष ओढून घेते। वरच्या बाजूने अर्धा इंच माप सोडून आपल्याला खालच्या खाली या ठिकाणी थोडासा असा गोलाकार द्यायचा आहे। ब्लाउज कॉलरचं असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी गळ्याला उतार द्यायचा आहे। गळ्याला उतार देण्यासाठी या ठिकाणी मी पाऊण इंचावर मार्क करते। 28, 30, 32 या साईजसाठी गळ्याचा जो उतार आहे तो अर्धा इंचाने द्यायचा आहे। 32, 34, 36 या साईजसाठी पाऊण इंच गळ्याला उतार द्यायचा आहे आणि त्याच्या जी पुढची मापं आहेत साठी 1 इंच गळ्याला उतार द्यायचा आहे। या अर्धा इंचापासून आपण ब्लाउजचा पुढचा आणि मागचा जो भाग आहे त्याचं शोल्डर जोडणार आहोत। आपल्याला आता मुंड्याला आकार द्यायचा आहे। त्यासाठी आता हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून या खालच्या पॉइंट पर्यंत मी पट्टी ठेवली, तिरकस रेष ओढून घेतली। अंदाजे 1 इंच अंतरावरती या ठिकाणी मी मुंड्याला गोलाकार दिलाय। मागच्या भागाचं मार्किंग आपलं करून झालेलं आहे। आता आपण हे कटिंग करून घेऊ। व्हिडिओच्या इथपर्यंत मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे ते जर तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। एखादी गोष्ट जरी समजली नसेल तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। आता आपल्याला पुढच्या भागाचं मार्किंग करायचं आहे। त्यासाठी हा जो मागचा भाग आहे तो अशा पद्धतीने मी ठेवते। कपड्याची ही जी बंद बाजू आहे त्या बाजूने 2 इंचावर या ठिकाणी मी मार्किंग करते। ब्लाउजची साईज कोणतीही असली तरी इथे 2 इंचावर मार्क करायचंय। मार्किंग केल्यानंतर इथे मी सरळ रेष ओढून घेते। आता आपण ही जी रेष ओढलेली आहे या रेषेवरच हा जो मागचा भाग आहे आपला तो असा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि मागच्या भागाचं मार्किंग करायचं आहे। सर्व बाजूनी अगदी तंतोतंत मार्किंग या ठिकाणी मी करते। मागचा जो भाग आहे त्याचा गळा आपण 1 इंच घेतला होता। आपल्या ब्लाउजचं जे शोल्डर आहे त्या ठिकाणी पहिले इथे मी सरळ रेष ओढून घेते, म्हणजे ब्लाउजच्या पुढचा जो भाग आहे त्याच्या गळ्याचं माप आपल्याला व्यवस्थित टाकता येईल। मागच्या भागाची गळा रुंदी आपण 3 इंच घेतली होती। पुढच्या भागाची सुद्धा गळा रुंदी या ठिकाणी मी 3 इंच ठेवली आहे। मागचा गळा आपण 1 इंच ठेवलेला आहे आणि पुढचा जो गळा आहे त्याची उंची आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे। शोल्डरची जी मी रेष मारलेली आहे त्या ठिकाणापासून 2.5 इंचावर पहिले मी मार्क करून घेतलं। त्यानंतर इथे आपल्याला गळ्याला गोलाकार द्यायचा आहे। गळ्याला आकार देत असताना ही जी 2 इंचावरची रेष आहे त्या ठिकाणापासून मी असा आकार दिला। गळ्याला हा जो गोलाकार आपण दिलेला आहे तो असा पुढच्या साईडने आपल्याला इथपर्यंत न्यायचा आहे आणि याचं हे जे टोक आहे या टोकापासून आपल्याला आता खालच्या बाजूने आकार द्यायचा आहे। खाली असं गोलाकार पद्धतीने थोडंसं तिरकस यायचंय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आकार द्यायचा आहे। आता हे जे ब्लाउज आहे हे मी 1 टक्सचं शिवणार आहे, पण तुम्ही जर प्रिन्सेस कट ब्लाउज शिवणार असाल तर या ठिकाणापासून तुम्हाला असा आकार द्यावा लागणार आहे। मागच्या भागाची उंची टाकत असताना आपण त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन प्लस करत असतो। पुढच्या भागाच्या उंचीचं माप टाकताना मात्र 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करतो।
14.5 प्लस 1.5 इंच म्हणजे आपल्याला पुढचा जो भाग आहे त्याची उंची 16 इंच हवी आहे। त्याची जी उंची आहे ती आहे 15.5 इंच, म्हणून या ठिकाणी अर्धा इंच माप मी खालच्या बाजूने वाढवून घेते आणि या ठिकाणी रेष ओढून घेणार आहे। प्रिन्सेस कट ब्लाउज जरी असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी अर्धा इंचानेच वाढवून घ्यावं लागणार आहे, कारण पुढच्या भागाची उंची मागच्या भागापेक्षा आपल्याला अर्धा इंचाने जास्त घ्यायची असते। ब्लाउजला आपण 1 टक्स करणार आहोत, तर याचा जो टक्स आहे तो या ठिकाणी येईल। टक्सचं मार्किंग करण्यासाठी इथे मी 4 इंचावर टेप ठेवला। ब्लाउजची उंची ऑलरेडी थोडीशी जास्त घेतलेली आहे, म्हणून टक्सची उंची मी ठेवणार आहे या ठिकाणी 5 इंच आणि रुंदी ठेवणार आहे 1 इंच, म्हणून रेषेच्या दोन्ही बाजूने 1-1 इंचावर मी मार्किंग केलं। या ठिकाणी टक्स तयार झाल्यानंतर हे जे कापड आहे ते कमी होणार आहे, म्हणून हे कमी होणारं जे कापड आहे ते आपल्याला बाहेरच्या दिशेने आता वाढवायचं आहे। म्हणून इथे 2 इंचावर मी मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने तिरकस रेष ओढून हे जोडून घेतलं। आता आपलं पुढच्या आणि मागच्या भागाचं अस्तरचं कटिंग झालेलं आहे। बाही सुद्धा या ठिकाणी मी कट करून घेतली आहे। बाहीची जी उंची आहे ती आहे 20 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन प्लस केलंय मी आणि वरच्या बाजूला बाहीचा आकार दिलाय। बाहीला या ठिकाणी जॉईंट द्यावा लागणार आहे। संपूर्ण ब्लाउजचं अस्तरचं आपलं कटिंग झालेलं आहे। आता मागचा भाग, पुढचा भाग आणि बाही हे सर्व पार्ट आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून हे एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत। या ब्लाउजचा जो मागचा भाग आहे त्यावर थोडंसं असं फॅब्रिक पेंटिंग केलेलं आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडण्याच्या अगोदर आपल्याला पुढच्या भागाला कॅनव्हास पेपर लावावा लागणार आहे। त्यासाठी या ठिकाणी मी कॅनव्हास पेपर घेतला आणि त्याची डबल घडी केली आहे। ब्लाउजचा हा जो पुढचा भाग आहे तो अशा पद्धतीने या कॅनव्हास पेपरवर ठेवायचा आहे आणि गळ्याकडची जी साईड आहे त्या साईडने आपल्याला कॅनव्हास पेपरवर हे सर्व मार्क करून घ्यायचं आहे। कॅनव्हास पेपरची ही जी घडी आहे ही अंदाजे 7 ते 8 इंचाची या ठिकाणी मी घेतली आहे, म्हणजे 14 ते 15 इंच रुंदीचा हा कॅनव्हास पेपर मी घेतला आणि त्याची जी उंची आहे ती आपल्या ब्लाउजच्या उंची एवढी घेतली आहे। आपण आता हा जो आकार काढलेला आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। मार्किंग करत असताना अगदी तंतोतंत मी मार्क केलं होतं आणि कटिंग करत असताना सुद्धा अगदी तंतोतंतच या मार्किंगवरूनच मी कटिंग करते। कॅनव्हास पेपर काढलेला जो मेन आकार आहे तो काढल्यानंतर त्याचं साईडला आपल्याला जे कटिंग करायचं आहे ते आकारानुसार न कट करता फक्त खालच्या बाजूने अशा पद्धतीने थोडंसं तिरकस कट करायचं आहे, कारण वरच्या बाजूने गळ्याचा जो भाग आहे तो आपला वरच्या बाजूने फोल्ड होणार आहे आणि म्हणून आपल्याला तो कॅनव्हास पेपर लागणार आहे। ब्लाउजचं जे मेन फॅब्रिक आहे किंवा आपल्याला कॉलरसाठी जे फॅब्रिक वापरायचं आहे ते मी घेतलं आणि त्यावर इस्त्री फिरवून ते पेस्ट करून घेतलं। त्याचा जो साईडचा भाग आहे त्याच्या बाजूने अर्धा इंच मी मार्जिन ठेवून कट केलेला आहे आणि गळ्याकडची जी साईड आहे त्याच्या साईडने 1/2 इंच अंतर ठेवून त्यानंतर हे फॅब्रिक मी कट केलं आहे। कॅनव्हास पेपर इस्त्रीने जर तुम्हाला फॅब्रिकवर पेस्ट करता येत नसेल तर या ठिकाणी तुम्ही एखादी शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल। तुम्हाला दिसत असेल याच्या एका साईडने 1/2 इंच अंतर तर एका साईडने अर्धा इंच अंतर मी ठेवलेलं आहे। साईडचं हे जे अर्धा इंच अंतर आहे ही पट्टी आपल्याला या कॅनव्हास पेपरवर अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही कॅनव्हास पेपरला साईडला हे जे फॅब्रिक उरलेलं आहे हे मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेते। तर हे जे दोन्ही पार्ट आहेत ते आपले अशा पद्धतीने तयार झालेले आहेत। आता ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग मी या ठिकाणी घेतला आणि हे जे कॅनव्हास पेपर आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने इथे ठेवायचे आहेत। गळ्याचा हा जो कॉर्नर आहे या कॉर्नर पासून इथे मी 3 इंचावर मार्किंग करते। दोन्ही बाजूला आपल्याला या कॉर्नर पासून 3-3 इंचावर मार्किंग करायचं आहे। त्यानंतर हा जो कॅनव्हास पेपर आहे तो आपल्याला व्यवस्थित टाचण्यांनी पहिले पॅक करून घ्यायचा आणि हे जे 3 इंचाचं मार्किंग आहे या ठिकाणापासून आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची आहे। शिलाई मारत असताना आपण हे जे फॅब्रिक ठेवलेलं आहे शिल्लक तेवढ्या अंतरावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई मारायची आहे। आपण 3 इंचावर जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी थोडंसं रफू करून मी पहिले तिथे पक्क करून घेतलं आणि त्यानंतर पुढची जी शिलाई आहे ही शिलाई मारते। शिलाई मारत असताना हे जे 1/2 इंच कापड शिल्लक आहे त्या कापडावरती तेवढ्या अंतरावरच मी शिलाई मारते। ही त्याच पद्धतीने आपला जो दुसरा पार्ट आहे त्याला सुद्धा शिलाई मारायची आहे। हे जोडत असताना वरचा हा जो भाग आहे या ठिकाणी मी शिलाई मारलेली नाहीये, तर हे जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणापासून शिलाई मारली आहे।
त्यानंतर या शिलाईजवळ आपल्याला कात्रीने छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत। दुसरी साईड सुद्धा याच पद्धतीने मी पहिले तयार करून घेतली आणि त्यानंतर हा जो कॅनव्हास पेपर आहे तो आपल्याला आतल्या बाजूने उलट करून घ्यायचा आहे। हे उलट केल्यानंतर या वरच्या गळ्यापासून आपल्याला खालपर्यंत शिलाई मारायची आहे। उलट केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल हा जो वरचा भाग आहे गळ्याचा तो आपला फोल्ड झालेला नाहीये, ओपनच आहे आणि हा जो मार्किंग जवळचा भाग आहे त्या ठिकाणापासून कॅनव्हास पेपर जो आहे तो फोल्ड झालेला आहे। वरून पहिले हात फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग त्यावर शिलाई मारायची आहे। वन टक्सचं ब्लाउज असल्यामुळे आपल्याला खालच्या बाजूने याला टक्स मारायचा आहे। त्यासाठी या ठिकाणी मी 4 इंचावर मार्किंग करते। इथे आपल्याला 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, त्यासाठी इथे मी कापड हे फोल्ड करून घेतलं। अस्तरवर मार्किंग करत असताना आपण बघितलं होतं की टक्सचं जे मार्किंग आहे ते कशा पद्धतीने करायचंय, त्याच पद्धतीने हे टक्सचं मार्किंग मी केलेलं आहे आणि अशा पद्धतीने तिरकस शिलाई मारून या ठिकाणी टक्स तयार करून घेतला। त्याचे हे जे दोन्ही पार्ट आहे दोन्ही भागांवरती याच पद्धतीने टक्स तयार करून घेते। आपल्याला जर हे ब्लाउज प्रिन्सेस कट शिवायचं असेल तर आपण प्रिन्सेस कटचं कटिंग करून त्यानंतर मग या ठिकाणी शिवून घ्यायचंय। आता याचा हा जो खालचा भाग आहे तो खालच्या बाजूने अशा पद्धतीने तिरकस दिसतोय, त्यामुळे ही जी फिटिंग कडची बाजू आहे त्या ठिकाणी मी अर्धा इंचावर मार्किंग करते। पासून 1 इंच अंतर सोडून या ठिकाणी तिरकस असं अशा पद्धतीने कट करते। खालच्या बाजूने आता हे दोन्ही पार्ट अगदी सरळ दिसतायत। आपण रेग्युलर ब्लाउजला ज्या पद्धतीने कमरेकडच्या साईडला पट्टी लावत असतो त्याच पद्धतीने इथे मी या दोन्ही पार्टला पट्टी लावते। तुम्ही जर चॅनलवर नवीनच असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते, ब्लाउजचे जे वेगवेगळे प्रकार आहेत आणि नवनवीन डिझाईन्स आहेत त्याचं कटिंग कसं करायचं आणि स्टिचिंग कसं करायचं अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत असते। आणि तुम्ही जर या नवनवीन गोष्टी शिकण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्यापर्यंत जे व्हिडिओ पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते ते तुमच्या खूपच उपयोगात येतील। आणि तुम्हाला ब्लाऊज शिवताना किंवा एखादी डिझाईन शिवत असताना एखादी अडचण जरी आली तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते। चुकून एखाद्या वेळेला एखाद्या कमेंटला रिप्लाय द्यायचा राहून जातो, पण तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करत असते। आता या मागच्या भागाला सुद्धा दोन्ही बाजूला मी टक्स दिलेले आहे आणि खालच्या बाजूला कमरेची पट्टी सुद्धा लावून घेतली आहे। मागच्या आणि पुढच्या भागाचं शोल्डर आपल्याला आता जोडून घ्यायचं आहे। शोल्डर जोडत असताना अर्धा इंच शिलाई मार्जिन या ठिकाणी मी ठेवलेलं आहे आणि मागचा पुढचा भाग एकमेकांवर व्यवस्थित ठेवून या ठिकाणी शिलाई मारते। या ब्लाऊजच्या दोन्ही बाह्या सुद्धा मी तयार करून घेतलेल्या आहेत। दोन्ही शोल्डर जोडून झाल्यानंतर आता आपल्याला याला कॉलर तयार करायची आहे। कॉलर तयार करण्यासाठी आपण पहिले याचं माप घेऊया। इथे आपण जे मार्किंग केलेलं होतं त्या ओपन बाजूपासून आपण मोजायला सुरुवात करायची आहे। ब्लाऊजचा जो गळा आहे त्याच्या अगदी तंतोतंत या ठिकाणी मी टेप ठेवते। दुसऱ्या भागाचं जे आपलं 3 इंचाचं मार्किंग आहे त्या ठिकाणापर्यंत इथे मी मोजून घेतलंय। आता एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंत हे जे अंतर आहे हे आहे 12.5 इंच। रुंदी 13 इंच आणि उंची 3.5 इंच अशी कॅनव्हास पेपरची एक पट्टी घेतली आणि ती फोल्ड केली। आता यावर टेप ठेवून आपल्याला वरच्या बाजूने 1/2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। याची जी खालची बाजू आहे या खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला 1/2 इंचावरच मार्क करायचं आहे। आपण जे वरच्या बाजूला मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण हे जी रेष ओढली या ठिकाणी ओपन बाजूकडून आपल्याला 2 इंचावर मार्क करायचं आहे। आता आपण 2 इंचावरचं हे जे मार्किंग केलेलं आहे या मार्किंग पासून बंद बाजूकडे आपल्याला थोडंसं गोलाकार पद्धतीने वरच्या बाजूला जायचंय। थोडासा गोलाकार या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर खालच्या बाजूने आपण जे 1/2 इंचावर मार्क केलेलं होतं त्या ठिकाणापासून या खालच्या टोकापर्यंत सुद्धा आपल्याला असं थोडंसं तिरकस आकार द्यायचा आहे। ठिकाणी वरच्या बाजूला 1/2 इंच आणि या ठिकाणी खालच्या बाजूला 1/2 इंच असं अंतर सोडून या ठिकाणी आपण इथे आकार दिलेला आहे कॉलरसाठी आणि आता हा आकार मी कट करून घेते। ही जी कॉलर आहे ती आपल्याला 12.5 इंच रेडी पाहिजे। ही शिवत असताना आपल्याला थोडंसं शिलाई मार्जिन सुद्धा लागणार आहे, म्हणून कॅनव्हास पेपरची पट्टी घेत असताना आपल्याला 12.5 इंचाची जरी लागत होती
तरीसुद्धा या ठिकाणी मी 13 इंचाची पट्टी घेतली आहे। कॉलरसाठी आपल्याला जे फॅब्रिक वापरायचं आहे ते फॅब्रिक या ठिकाणी मी घेतलं। कॅनव्हास पेपरची पट्टी फॅब्रिकवर ठेवून त्यावर एक इस्त्री फिरवून घेतली। कॅनव्हास पेपरची जी खालची साईड आहे तिथे अर्धा इंच अंतर सोडून मग कट केलंय आणि उरलेल्या ज्या 3 बाजू आहेत त्याला तंतोतंत कट केलंय। कॅनव्हास पेपरची पट्टी जर फॅब्रिकला व्यवस्थित चिकटली नसेल तर या ठिकाणी तुम्ही एखादी टीप सुद्धा यावर मारून घेऊ शकता। पट्टीच्या तिन्ही बाजूने तंतोतंत कट केलेला आहे तर खालच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा कापड ठेवलं। कात्रीने त्याला असे छोटे कट्स मारून घेतले आणि त्यानंतर हे जे फॅब्रिक आहे उरलेलं हे आपल्याला या कॅनव्हास पेपरवरती अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। आता आपल्याला अजून कापडाची एक पट्टी लागणार आहे। हा कॅनव्हास पेपर या पट्टीवर मी ठेवला। याच्या ज्या तिन्ही बाजू आपण तंतोतंत कापलेल्या होत्या या तिन्ही बाजूला आपल्याला यावर शिलाई मारायची आहे सरळ। शिलाई मारत असताना यामधलं जे मार्जिन आहे ते पाव इंचापर्यंत मी ठेवते आणि सारखं शिलाई मार्जिन ठेवून या ठिकाणी मी तिन्ही साईडने टीप मारून घेते। टीप मारल्यानंतर याच्या ज्या साईडचं शिल्लक राहिलेलं कापड आहे ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचंय। या कॉलरच्या पट्टीचा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी अर्धा इंच कापड शिल्लक ठेवायचं आहे आणि त्यापेक्षा जास्त असलेलं जे कापड आहे ते मी कट करून घेते। तिन्ही बाजूला आपण जिथे शिलाई मारलेली होती त्या भागामध्ये आपल्याला कात्रीने छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत। याची जी खालची बाजू आहे ती ओपन आहे। या बाजूकडून आपल्याला ही जी कॉलर आहे ती अशा पद्धतीने उलट करून घ्यायची आहे। या पट्टीचे दोन्ही साईडचे जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित हात फिरवून सेट करायचे आणि त्यानंतर त्यावरून थोडीशी इस्त्री फिरवायची आहे। आता ही जी पट्टी आहे ही आपल्याला फोल्ड करायची आहे आणि याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी मार्किंग करते आहे। आपल्याला कॉलरची जी तयार पट्टी आहे ती 12.5 इंचाची हवी होती आणि ती बघा या ठिकाणी 12.5 इंचाची तयार झाली आहे। आता ब्लाऊजचा हा जो मागचा गळा आहे त्याचं शोल्डरवर शोल्डर व्यवस्थित ठेवलं आणि मागच्या भागाचा सेंटर जो आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। गळ्याच्या अगदी बरोबर सेंटरवर आपल्याला हे मार्किंग करायचं आहे। आता आपण ही जी कॉलरची पट्टी तयार केलेली आहे त्याच्या सेंटरवर सुद्धा आपण मार्क केलंय। मोठी असलेली ही जी पट्टी आहे त्याचा सेंटरवर सेंटर मी अशा पद्धतीने पहिले ठेवला। पट्टीचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला मोकळाच ठेवायचा आहे, तो अजून जोडायचा नाहीये। फक्त पट्टीचा जो खालचा भाग आहे आणि ती पट्टी अर्धा इंचाने शिल्लक आहे हीच पट्टी फक्त आपल्याला या ठिकाणी गळ्याला जोडून घ्यायची आहे। पुढचा जो गळा होता त्याला आपण कॅनव्हास पेपर लावलेला होता तो सुद्धा वरच्या बाजूने ओपन आहे, खालच्या बाजूनेच फक्त कॅनव्हास पेपर फोल्ड केलेला आहे। आपलं हे जे 3 इंचाचं मार्किंग होतं त्या मार्किंग पर्यंत ही जी पट्टी आहे ती बरोबर आपल्याला पुरते आहे। तर अशा पद्धतीने ही जी पट्टी आहे ती आपल्याला इथपर्यंत जोडून शिलाई मारायची आहे। एका साईडने तर ही बरोबर तंतोतंत आपल्या मार्किंग पर्यंत आपल्याला पुरलेली आहे। तर तुम्ही बघू शकता तो अशा पद्धतीने आपल्याला दिसतोय। आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच अंतरावर व्यवस्थित ही पट्टी जोडायची आहे। पुढच्या गळ्याचं आपलं जे 3 इंचाचं मार्किंग आहे त्या ठिकाणावर मी ही पट्टी व्यवस्थित ठेवली आणि या ठिकाणी शिलाई मारायला सुरुवात करते। ही शिलाई मारत असताना ही पट्टी थोडीशी पुढे सरकवून घ्यायची आहे आणि अंदाजे ब्लाऊजचा पाव इंच भाग आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचा आहे। मागच्या बाजूला आपण जे सेंटरवर मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत ही जी पट्टी आहे ती अगदी व्यवस्थित पुरलेली आहे। आता या गळ्याला आपल्याला कात्रीने छोटे छोटे कट्स मारायचे आहेत म्हणजे उलट केल्यानंतर यामध्ये घोळ पडणार नाही। अशा पद्धतीने गळ्याला आपली कॉलर अशी अटॅच करून झाली आहे। शिलाई मारलेला जो भाग आहे तो आतल्या बाजूने टाकायचा आहे आणि ही पट्टी अशी व्यवस्थित ठेवायची आहे आणि त्यानंतर या पट्टीवर आपल्याला अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे। ही शिलाई मारत असताना पट्टी अगदी व्यवस्थित ब्लाऊजवर ठेवायची आहे आणि त्यानंतर शिलाई मारायची आहे। आपण पहिली पट्टी जोडली होती त्यावेळेला जो शिल्लक राहिलेला कापडाचा भाग होता तो संपूर्ण भाग आतल्या बाजूला टाकायचा आहे आणि ही पट्टी त्याच्या वरतून आपल्याला लावायची आहे म्हणजे आपली कॉलर तयार झाल्यानंतर ती अगदी फिनिशिंगमध्ये तयार होईल। सुरुवातीचा आणि शेवटचा जो भाग आहे त्या ठिकाणी थोडंसं रफू करून शिलाई पक्की करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही जी कॉलर आहे ती आपली ब्लाऊजच्या गळ्याला अटॅच करून झाली आहे। ही जी कॉलर आहे ती आपण नंतर फोल्ड करणार आहोत, पण त्याआधी ब्लाऊजला आपण बाह्या जोडून घेणार आहोत, त्याची फिटिंग करणार आहोत। ब्लाऊजचा कमरेकडचा जो भाग आहे तो मी मोजून घेतला
शिलाई मार्जिन सोडून अर्धा इंचाने हा भाग थोडासा जास्त आहे, म्हणून शिल्लक असलेला भाग मी कट करून घेतला। त्यानंतर ब्लाऊजच्या दोन्ही साईडच्या ज्या बाह्या आहेत त्या सुद्धा मी या ठिकाणी जोडून घेते। या ब्लाऊजच्या ज्या बाह्या आहेत त्या फुल आहेत। याऐवजी तुम्ही एल्बो साईजच्या किंवा छोट्या जरी बाह्या घेतल्या तरी सुद्धा चालतील। तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी तुम्ही बाहीची उंची घेऊ शकता। ब्लाऊजला दोन्ही साईडला बाह्या जोडून घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे त्याची अंदाजे फिटिंग सुद्धा केलेली आहे। आता आपल्याला ब्लाऊजची गळ्याची जी उंची आहे ती या ठिकाणी टाकायची आहे। त्यासाठी व्यवस्थित शोल्डर सेट करून घेतलं आणि या ठिकाणी आता आपल्याला टेप ठेवायचा आहे। तिरकस टेप ठेवल्यानंतर या ठिकाणी गळ्याची जी उंची आहे ती मी 7 इंच घेते। 7 ते 7.5 इंचापर्यंतची गळ्याची उंची आहे ती तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकता। हुक आणि लूपची जी बाजू आहे त्या ठिकाणी आता आपल्याला हे जे मार्किंग मी केलंय 7 इंचावर गळ्याचं, दोन्ही ठिकाणी सारखंच असं करून घ्यायचंय। हे जे मी मार्किंग केलेलं आहे तर आपल्या ब्लाऊजची जी पहिली हुक आहे ती या ठिकाणी लावेल। आता याचा हा जो वरचा भाग आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे। आपण हे जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणापासून हा भाग आपल्याला अशा पद्धतीने उलट करून घ्यायचा आहे। याच्या दोन्ही साईडला आपल्याला याच पद्धतीने हे उलट करायचं आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा जे मार्किंग आहे त्या ठिकाणापासून ही पट्टी मी फोल्ड करते। दोन्ही बाजू फोल्ड केल्यानंतर याची वरची जी कॉलर आहे ती सुद्धा आपल्याला निम्म्यावरती फोल्ड करून घ्यायची आहे। तर आपल्याला ज्या पद्धतीने सोयीस्कर होईल अशा पद्धतीने ही जी वरची कॉलर आहे ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे। फोल्ड केलेला जो भाग आहे त्यावर व्यवस्थित हात फिरवून तो सेट करायचा आहे। खालचा हा जो भाग आहे या ठिकाणी आपण हुक आणि लूप तयार करणार आहोत। कॉलर व्यवस्थित सेट झाल्यानंतर या कॉलरवरून आपल्याला एकदा व्यवस्थित पद्धतीने इस्त्री फिरवून घ्यायची आहे। आता आपल्याला ब्लाऊजची फायनल फिटिंग करायची आहे। ज्या ठिकाणी आपण पहिली हुक लावणार आहोत त्या ठिकाणापासून आपल्याला अंतर मोजायचं आहे। छातीचं माप टाकायचं आहे। रेग्युलर ब्लाऊजला आपण हुकीकडच्या बाजूने जे माप आहे तेच माप टाकतो आणि लूपकडच्या बाजूला अर्धा इंचाने एक्स्ट्रा घेत असतो, पण या ब्लाऊजला फिटिंग करत असताना दोन्हीकडून सारखंच माप टाकायचं आहे। तर आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।